नमस्कार. सुहासमने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विद्युत सहाय्यक आणि तंत्रज्ञ पेपरसाठी हे प्रश्न माहीत असायला हवे, जे आपण व्हिडिओ समोर बघणार आहात. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पाठीमागे झालेल्या महापारेषणच्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये आपल्या चॅनलवरील 25 ते 30 प्रश्न आलेले होते. ज्यांनी चॅनल बघितला आहे त्यांना माहीत आहे. व्हिडिओमध्ये एकदम अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आपण बघणार आहोत. विद्युत निर्मिती इलेक्ट्रिकल जनरेशन टॉप 20 MCQ इन मराठी. प्रश्न पहिला आहे, भारतातील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा वीज प्रकल्प हा कोरबा आहे. प्रश्न आहे दुसरा, जलविद्युत प्रकल्पात कोणती ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतर केली जाते? जलविद्युत प्रकल्पात कोणती ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यांत्रिक ऊर्जा. अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपले पाठ असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, कोळशावर चालणाऱ्या वीज केंद्रास काय म्हणतात? प्रश्न 3, कोळशावर चालणाऱ्या वीज केंद्रास काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तारापूर. तारापूर हे महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5, सौर ऊर्जा कोणत्या स्रोतात मोडते? सौर ऊर्जा कोणत्या स्रोतात मोडते? प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नूतनीकरणीय ऊर्जेमध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 6, आपण या प्रश्नात पर्याय देखील वाचू म्हणजे लक्षात येईल. विजेच्या उत्पन्नासाठी वाफ वापरणारे केंद्र कोणते? ए, सौर केंद्र, बी, अणुकेंद्र, सी, औष्णिक केंद्र, डी, जलकेंद्र. अचूक उत्तर आहे औष्णिक केंद्र. प्रश्न क्रमांक 7, कोयना धरणातून कोणत्या प्रकारची ऊर्जा तयार केली जाते? औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, अणुऊर्जा, जलविद्युत ऊर्जा. आपल्याला माहिती आहे कोयना धरण पाण्यावरती चालते, म्हणून प्रकल्प हा या प्रकारची जलविद्युत प्रकारची ऊर्जा या धरणातून तयार केली जाते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8, विजेच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन कोणत्या केंद्रातून होते? घरगुती सोलर पॅनल, बी, औष्णिक केंद्र, सी, हँड जनरेटर, डी, सायकल डायनामो. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, औष्णिक केंद्र. औष्णिक केंद्राबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. औष्णिक विद्युत निर्मिती ही थर्मल पॉवर जनरेशन आहे. इंग्लिशमध्ये त्याला थर्मल पॉवर असे म्हणतात, ज्यामध्ये इंधन जाळून उष्णता निर्माण केली जाते आणि त्या उष्णतेचा उपयोग करून वाफ तयार केली जाते. वाफ टर्बाईन फिरवते आणि टर्बाईनशी जोडलेल्या जनरेटरद्वारे वीज निर्मिती केली जाते. याची कार्यपद्धती आहे इंधन जाळणे, कोळसा, डिझेल, नैसर्गिक वायू किंवा इतर जीवाश्म इंधनाचा वापर करून बॉयलरमध्ये उष्णता निर्माण केली जाते. वाफ निर्माण करून उष्णता पाण्याला उकळून उच्च दाबाची वाफ तयार केली जाते. टर्बाईन फिरवणे, तयार झालेली वाफ टर्बाईनला फिरवते. जनरेटर टर्बाईन जनरेटरशी जोडलेले असते आणि ते फिरून ऊर्जा निर्माण करते. कंडेन्सर, वापरलेली वाफ पुन्हा पाण्यात रूपांतर केली जाते आणि पुन्हा सायकलमध्ये वापरली जाते. औष्णिक विद्युत केंद्राचा फायदा इथं तांत्रिकदृष्ट्या सुलभ आणि प्रचलित तंत्रज्ञान असते. स्थिर विद्युत पुरवठा शक्य आहे आणि कंटिन्युअस. तोटे आहेत पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत आहे.
जीवाश्म इंधन साठ्यावर अवलंबून असते. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. जनरेटर कोणत्या ऊर्जा प्रकाराचे रूपांतर करते? उष्णता ते यांत्रिक, बी यांत्रिक ते विद्युत, सी विद्युत ते उष्णता, डी रासायनिक ते उष्णता. अचूक उत्तर आहे यांत्रिक ते विद्युत. प्रश्न क्रमांक 10. विजेचे उत्पादन करणाऱ्या केंद्राला काय म्हणतात? सबस्टेशन, पॉवर स्टेशन, सी ट्रान्सफॉर्मर, डी केबल स्टेशन. याचा अचूक उत्तर आहे बी पॉवर स्टेशन. प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वात मोठे अणुविद्युत केंद्र कोणते आहे? ए तारापूर, बी काकरापूर, सी कुडलकुणम, डी रावतभाटा. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुडलकुणम. कुडलकुणम हा अणुऊर्जा प्रकल्प आहे. भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तो तामिळनाडूमध्ये स्थित आहे. तिरुनेवेली जिल्ह्यातील कुडलकुणम गावात हा स्थित असल्यामुळे त्याचं नाव कुडलकुणम पडलेलं आहे. हा प्रकल्प भारत आणि रशियाच्या सहकार्यातून उभारला गेलेला आहे. या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती सांगतो. कुडलकुणम तामिळनाडू देश, भारत. प्रकार आहे अणुऊर्जा न्यूक्लिअर पॉवर प्लांट. भागीदार देश आहेत भारत आणि रशिया. ऑपरेटर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यातून चालवला जाते. प्रकल्प क्षमता आहे प्रत्येक युनिटची 1000 मेगावॅट, एकूण 6000 मेगावॅट तयार केले जाते. इंधन युरेनियमवरती इथं लाईट निर्मिती केली जाते. कुडलकुणम प्रकार प्रेशराइज्ड वॉटर रिॲक्टर PWR या प्रकारच्या अणुभट्टी तंत्रज्ञान वापरले जाते. 2025 पर्यंत 6 युनिट उभारण्याचे उद्दिष्ट आहे, ज्याने हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरेल. हा प्रकल्प हरितगृह वायू उत्सर्जन निर्मिती केला जाते आणि फायदे आहेत. मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. स्वच्छ, कोळसा आणि डिझेलवर अवलंबित कमी होते. दीर्घकाळ टिकणारे इंधनसाठी आहेत. अडचणी आणि वाद काय आहे प्रकल्पासाठी? स्थानिक लोकांचे आरोग्य, पर्यावरण चिंता, भूकंप, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुरक्षेचे मुद्दे. आणि 2011 मध्ये जपानमधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर या गोष्टीची चिंता वाढलेली आहे. औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा वापर कशासाठी केला जातो? ए वाफ तयार करण्यासाठी, बी थेट विद्युत निर्मितीसाठी, जनरेटर चालवण्यासाठी, डी कूलिंगसाठी. अचूक उत्तर आहे वाफ तयार करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 13. वीज निर्मितीत सर्वाधिक वापरला जाणारा इंधन कोणता आहे? ए डिझेल, बी कोळसा, सी नैसर्गिक वायू, डी लाकूड. अचूक उत्तर आहे कोळसा, पर्याय क्रमांक बी. पवनचक्कीमधून निर्माण होणारी ऊर्जा कोणत्या प्रकारची आहे? ए यांत्रिक, बी औष्णिक, सी अणु, डी नूतनीकरणीय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नूतनीकरणीय. पवनचक्क्यापासून निसर्गाला कोणताही धोका निर्माण होत नाही. विजेचे उत्पादन, प्रसारण आणि वितरण यामध्ये काय मुख्य भूमिका बजावतो? ए ट्रान्सफॉर्मर, बी सबस्टेशन, सी जनरेटर, डी इन्व्हर्टर. अचूक उत्तर आहे सी जनरेटर. प्रश्न क्रमांक 16. भारतात राष्ट्रीय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो? ए 26 जानेवारी, बी 14 नोव्हेंबर, सी 14 डिसेंबर, डी 15 ऑगस्ट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 14 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 17. जलविद्युत प्रकल्प कार्यान्वयनासाठी मुख्य घटक कोणता आहे? ए पवन टर्बाईन, बी अणु रिॲक्टर, सी धरण, डी कोळशाचा बॉयलर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धरण. गॅस आधारित वीज केंद्रात कोणता इंधन वापरतात?
ए पेट्रोल, बी कोळसा, सी नैसर्गिक वायू, डी युरोनियम. अचूक उत्तर आहे सी नैसर्गिक वायू. प्रश्न 19. भारतात सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत? ए नाथपा झाकरी, बी कोयना, सी भाकरा नांगल, डी इंद्रासागर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भाकरा नांगल. प्रश्न क्रमांक 20. औष्णिक वीज निर्मितीमध्ये सर्वात आधी कोणती प्रक्रिया होते? ए विद्युत उत्पादन, बी वाफ निर्मिती, सी ट्रान्सफॉर्मिंग, डी वितरण. अचूक उत्तर आहे बी वाफ निर्मिती. धन्यवाद.